मंडळी, आता आम्ही आलेलो आहे नमो ग्रँड सेंट्रल गार्डनमध्ये. सो ह्या बोलतात ना, गार्डनचं भरपूर काय ऐकलेलं होतं आणि सोशल मीडियावर तर एकदम बोलतात ना व्हायरलच आहे. सो आम्ही एक्सप्लोअर करायला आलेलो आहे ठाण्यामधला नमो ग्रँड सेंट्रल गार्डन आणि खूप मस्त मोठा आहे. आणि आज सॅटरडे आहे तर गर्दी मला वाटलेली तशी गर्दीच आहे, मोठा आहे पण कसं सगळी माणसं भरपूर बघायला येतात. आणि आता आम्ही जस्ट एंट्री केली आहे. खूपच सुंदर दिसतंय मला इथूनच. मी तुम्हाला 1 बाय 1 दाखवणार आहे. सो स्टे ट्यून आणि पूर्ण ब्लॉग बघा माझा. लावण्य तर खूप एक्सायटेड आहे कारण की तिला बोलतात ना गार्डनमध्ये आणल्यावर लहान मुलांना मजाच वाटते. सो लावण्य एक्सायटेड आहे आणि तिची सुट्टी पण आहे. सो तिला म्हटलं चला गार्डन फिरायला घेऊन येऊया. आणि इथे खायचं आयटम अलाऊ नाही. सो बॅग चेकिंग करताना माझ्याकडे होतं खायचं आयटम, तो गाडीमध्ये ठेवायला गेलेत. सो हे बघा ते आहे. कन्स्ट्रक्शन चाललेलं आहे बघा. इथे खूप सारे कामं चालू आहे आणि इथे मस्त सुंदर असे फाउंटन आहे. हे कन्स्ट्रक्शन चालू आहे. फाउंटन तर एवढे सुंदर आहे, एकदम असं वाटतं आपण बाहेरगावीच आलेलो आहे आणि छान असं बघण्यासारखं आहे. बाहेरगावी हे बघा फाउंटन आणि इथे बसायला प्लेस पण आहेत. पप्पांचा हात पकडायचा गार्डन मध्ये, नाही तर हरवशील. मग मी एकदा हरवलेली माहितीये तुम्हाला. कोणाला भेटली ती तू? गार्डन मध्ये नेलेलं ना तेव्हा आम्ही असं मस्त छोटंसं होतं. सायनला काय दादरला नेलेलं पप्पांनी. आम्ही लहान लहान होतो तेव्हा ना आम्ही झोपाळा खेळत होतो आणि तेव्हा तसं म्हणजे पप्पा आणि बसलेले होते, आई आणि मी अशी झोपायची ते नंबर लावून होते की माझा नंबर येईल आणि मला बोलते ना मी बसेल. तर ते पहिल्याचे बसेल ना ते झोका देत होतं आपल्या मुलीला आणि ते झोका आहे ना पत्र्याचं होतं आणि दिल्याबरोबर माझ्या इथे लागलेलं टणकन. सो हा अजून मार्क इथे आहे, तुम्हाला दिसत असेल. कुठे गेला हा बघा इथे. हां इकडे हा असा मस्त वाटण्यासारखा गोळा असा आलेला होता तेव्हा आणि बोलतात ना डोळा चुकलेला होता त्यासाठी. पण तेव्हा ते बोलतात ना असतं असं गार्डनमध्ये गेल्यावर काय ना काय आपल्याला बोलतात ना ती एक आठवण राहते. सो ती माझी लहानपणाची आठवण आहे. इथे पाणी आहे, येतं का तुला पोहता? मला येतं पोहता. आम्ही चिंचवलच्या नदी म्हणजे माझ्या आत्याची होती ना नदी तिकडे चिंचवलची, तर तिकडे आम्ही मस्तपैकी पोहायचो. इथून तिथपर्यंत खरंच फेकत नाहीये आम्ही, असे हे करायचो चॅलेंज की कोण पहिला पोहोचणार. हे आजकालच्या मुलांना काय माहिती. येतोय हे काय फाउंटनचे येत आहे. मस्त मोठं गार्डन आहे, अजून एक्सप्लोर करायचं पण आम्ही वेट करतोय येण्याचं. परिसर छान आहे आजूबाजूचं. आम्ही तर फिरणार, आम्ही बसायला नाही आलो, आम्ही फिरणार आणि पूर्ण गार्डन एक्सप्लोर करणार, तुम्हाला दाखवणार काय काय कसं आहे. आपण एक फाउंटन बघितला. आता इथे बघा, इथे मार्क दाखवले म्हणजे किती मोठं गार्डन आहे ते बघा. कोणत्या साईडला काय आहे ते. प्ले झोन आहे, थीम गार्डन आहे, स्पोर्ट्स अरेना, लेक झोन, हे सगळे ह्या गेटवर हे आहेत. सुंदर सुंदर सिक्युरिटी गार्डवर मुघल गार्डन. सो इथे म्हणून मुघलचं असं तयार केलेलं आहे. ज्या नावाप्रमाणे ते बोलतात ना ते असं केलेलं आहे. मोरक्कन गार्डन, मोरक्कन. हे बाई इथे फोटो मस्त काढणार आहे मी आता. एक
चला चला इथून. हा हा वा वा या मस्त वाटते. अरे खोटं पाणी पण मस्त. हा मल्हार कॅन डू एन्जॉय. आणि मल्हार काय आहे ते थीम गार्डन आहे सगळं. वियानने पण नंबर लिहिला. विया ए वियान वियान नाही रे. होय इथे कपडे आणायला वेळ. फ्लॅश पण तुला जायचंय पाण्यात. हा चल घसरगुंडी बघूया. ते पण तिकडे घसरगुंडी ये. हे वियान तिला घेऊन जा. अरे दिवा पप्पा आहे तिकडे. ए तो वियानच्या मागे. अरे गेली. पण करायचं काही नाहीये. मग बाबू गेला खेळतोय. चेस एक उचल. क्वीन घे. हे घे ना. थांब. जॅपनीज गार्डन. इथून चला. पळू नको. झालंय ते खूप छान गार्डन आहे. 2 तास झाले आता, काय 7 वाजायला आले. आणि खूप प्ले गार्डन्स आहे. म्हणजे बोलतात ना लहान मुलांना खूप खेळण्यासाठी. म्हणजे जसे जसे वयोगट आहेत तसे आहेत हे केलेलं. तसं स्ट्रक्चर आहे. येस. सो चला आता आम्ही ना थोडा वेळ बघू. निवांत बसतो. आणि त्याच्यानंतर स्केटिंगसाठी पण आहे. खूप छान गार्डन आहे. बघण्यासारखं आहे. आणि सगळे प्ले झोन आहेत.
मोठं बघा ना रात्रीचं, सुंदर लाइटिंग, सुंदर. एवढं सुंदर आहे ना, तेवढं रात्र पण खूप छान. असं बोलतात ना, आता मस्तपैकी असं सॉन्ग बोलतंय. आपण एक झलक मी तुमच्यासाठी दाखवते जाता जाताना. झूम झूम दिल झूम झूम दिल झूम जा. बचपन के संग जब मुड़ के देखा पीछे तो झूठा जीवन सारा. तेरी नजर पे मेरी सांस का सहारा. सब गिनती करती हो तोड़ो ना हमारा. काश ऐसा हो सकता रब ने मेरी बेजानी तेरी जगह बेजानी मौत में भूल जानी. सब जानदा है मैं छट नहीं सकती तेरी याद में उगड़ा रोज न जाने
you all can sing. तू सब जान रहा है मैं छतरी सच्ची तेरी याद में उड़ा दे. खूप छान आहे हे गार्डन आणि मला तर खूप जास्त आवडलं आहे, कारण की आता जो नाईटचा शो होता ना सिंगिंगचा तो अप्रतिम होता. तर तुम्ही जेव्हा येणार असाल ना तर 4च्या दरम्यान या, म्हणजे तुम्हाला सगळंच बघता येईल ह्या गार्डनमधलं. आणि याच गर्दीच्या टाईमला जर तुम्ही सॅटर्डे संडे असेल तर तुम्ही येऊ नका, कारण की खूप जास्त गर्दी भेटेल. जर तुम्हाला आरामशीर आणि तुम्हाला खूप टाईम स्पेंड करायचा असेल तर तुम्ही नक्कीच बोलता ना 4च्या दरम्यान या किंवा जेवून झाल्यावर लगेच निघा. आणि खूप जास्त मस्त आहे मित्रांनो. मी इथे पहिल्यांदा आले आहे तर मीच एवढं बोलतात ना मला सारखं मी येईन जर मी बहिणीकडे आले, कारण की तिच्या इथून तर हे जवळच आहे. आणि फिरण्यासारखं भरपूर आहे, लहान मुलांना खेळण्याच्या गोष्टी आहेत. आणि रात्री तर बोलतात ना मस्तपैकी छान गाण्याचे प्रोग्राम आणि सगळे असतात. तर मला खूप जास्त आवडलं आहे. तर तुम्ही नक्कीच विजिट करा ह्या गार्डनला. मला जेवढं दाखवता येईल आलं तेवढं मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा. आणि येस चॅनलवर नवीन आलं असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. लावण्या बाबा का एक्झिट घेतलेली आहे आणि आम्ही हे दोस्तीचं जिथे काम चालू आहे ना तिथून आम्ही एंट्री केलेली होती. हा आहे गेट नंबर 3, तिथून बाहेर पडलेला आहे. आणि येस चला सो ब्लॉग इथे एंड करते. बाय.